अखेर मोहोळ दमले, विरोधापुढे नमले, जैन बोर्डिंग जागेचा करार झाला रद्द। जैन समाजाचं समाधान होत नाही तोपर्यंत लढा कायम, रवींद्र धंगेकरांची जय महाराष्ट्राला पहिली प्रतिक्रिया। बच्चू कडू समर्थक नागपूरकडे निघाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक, नागपुरात येत्या 28 तारखेला मोर्चा। नाशकातून रात्री दिल्लीला जाता येणार, ओझर विमानतळावरून रात्री टेक ऑफ शक्य। देशभरात मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी, आज दुपारी निवडणूक आयोगाची होणार पत्रकार परिषद। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर, 2 अत्याधुनिक जहाजांचं करणार लोकार्पण, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। देशभरातील 8,000 शाळा रिकाम्या, 20,000 शिक्षक घेतात फुकटचा पगार, सर्वाधिक शून्य प्रवेश शाळा पश्चिम बंगालात। ठाकरे गटाचा मुंबईमध्ये निर्धार मेळावा, आदित्य ठाकरे करणार मतदार यादीबाबतचं सादरीकरण। मनसेच्या आज 2 महत्त्वाच्या बैठका, केंद्रीय समितीची शिवतीर्थावरती बैठक, तर संध्याकाळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। धंगेकरांकडे माहिती असेल तर त्यावर उत्तर मिळण्याची अपेक्षा, नीलम गोरेंकडून रवींद्र धंगेकरांची पाठराखण। मुख्यमंत्र्यांकडून रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट, चिंता करू नका, मी पूर्णपणे ताकदीनं तुमच्या पाठीशी, विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप। महिला डॉक्टरची आत्महत्या ही एक शोकांतिका, फलटणच्या घटनेवरून राहुल गांधी यांची एक्सपोस्ट, तर राहुल गांधी जे ट्विट करतायत ते त्यांनाही माहीत नसतं, फडणवीसांचा टोला। फलटण पीडितेच्या कुटुंबाशी सुप्रिया सुळेंनी साधला फोनवरून संवाद, तपास एसआयटी कडे द्या, सुळेंची मागणी, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची सुद्धा माहिती। चित्रा वाघ यांचा प्रणिती शिंदेंवर पलटवार, देवाभाऊंना प्रत्येक गोष्टीमध्ये दोष देणं छंद झालाय का, असा सवाल, तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, प्रणिती शिंदेंनी केली होती मागणी। निलंबित पीएसआय गोपाळ बदनेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, 4 वेळा अत्याचार केल्याचा सुसाईड नोटमध्ये केला उल्लेख। पक्षानं माझी खूप परीक्षा घेतली आहे, माझ्या सख्या बहिणीचं तिकीट काढून मला दिलं, मंत्री पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या। कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक, अमरावतीमध्ये आज प्रहारचा ट्रॅक्टर मोर्चा, नागपूरहून अनेक शेतकरी मोर्चासाठी रवाना। श्रीवर्धन समुद्रकिनारी आढळला भला मोठा बेवारस बोया, डॉग स्क्वॉड बॉम्ब शोधक पथक पोलिसांकडून तपासणी, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। 21 वर्षीय तरुणी मुस्लिम तरुणासोबत ॲग्रीमेंट रिलेशनशिपमध्ये, लव्ह जिहादचा नवा प्रकार, विश्व हिंदू परिषदेचा आरोप, मुलीला परत आणण्यासाठी पालकांची वणवण। अमरावतीमध्ये आज प्रहारचा ट्रॅक्टर मोर्चा, नागपूरहून अनेक शेतकरी मोर्चासाठी रवाना, शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात मोर्चा। रीलचा नाद जीवावर उठला, रील बनवण्याच्या नादामध्ये एक्सप्रेसनं चिरडलं, जळगावात 2 तरुणांचा जागीच मृत्यू। भारत पाक सीमेवर ऑपरेशन त्रिशूलची तयारी, भारताच्या लष्करी सरावामुळे पाकिस्तानी सैन्यामध्ये खळबळ। डोनाल्ड ट्रम्प यांची थायलंड कंबोडिया युद्धविरामावर सही, मी दर महिन्याला एक युद्धविराम थांबवतो, ट्रम्प यांचा दावा, तर लवकरच पाकिस्तान अफगाणिस्तान संघर्ष सोडवणार असल्याचाही केला निर्धार। अभिनेता सलमान खान पाकिस्तान सरकारकडून दहशतवादी म्हणून घोषित, सौदीतील कार्यक्रमामध्ये बलुचिस्तानचा उल्लेख केल्यानं पाकिस्तानाचा ठणाणा। नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद पुन्हा एकदा पेटला, दिबा पाटलांच्या नावावरती अजून सुद्धा प्रश्नचिन्ह।